गणित 16.1 एक बाजू दिली असता नियमित पंचकोन काढणे. प्रथम आपणास दिलेली बाजू काढून घ्या. या ठिकाणी बाजू घेतलेली आहे. नावे द्या. ए बी असे नाव आपण दिले. ए बी या रेषेचे समान दोन भाग करा, म्हणजेच लंब दुभाजक काढा. ए बी या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं. ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि चाप मारा. दोन्ही बाजूला कंस काढा. बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून दोन कंस काढा. नवीन दोन छेदनबिंदू आपणास मिळालेले आहेत, ते परस्परांना जोडा. परस्परांना जोडले आपण. अशा पद्धतीने आपण ए बी या रेषेचा लंबदुभाजक काढला. त्याचे समान दोन भाग केलेत. एन सी अशी आपण नावे दिली. ए बी एवढं अंतर कंपासमध्ये घ्या आणि एन सी रेषेला कंस काढा, छेदणारा कंस काढा. ए बी एवढं अंतर कंपासमध्ये घ्या. अशा पद्धतीने आपण कंस काढला. ए बी रेषेच्या मध्यबिंदूवर कंपासचं टोक ठेवून बी पर्यंतचं किंवा ए पर्यंतचं अंतर घ्या आणि एन सी रेषेला परत छेद काढा किंवा अर्धवर्तुळ काढा. आलेल्या दोन्ही छेदनबिंदूंना 6 आणि 4 अशी क्रमांक दिले आपण. 6 आणि 4 याला दुभागा किंवा त्याचे दोन भाग करा. 6 आणि 4 हा छेदनबिंदू जो आहे, ती जी रेषा आहे 6 आणि 4 असलेली, त्या रेषेला आपणास काय करायचं आहे, दोन भाग करायचे आहेत, म्हणजेच लंबदुभाजक काढायचं आहे. आलेला नवीन छेदबिंदू जो आहे त्याला 5 नंबर द्या. हा 5 क्रमांकाचा छेदनबिंदू तिथं त्या बिंदूवर कंपासचं टोक ठेवा. ए पर्यंतचं अंतर घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ काढल्यानंतर ए बी एवढं अंतर कंपासमध्ये घ्या आणि परिघाला ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवून छेद द्या. तीच कृती बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून करा. ए आणि बी पहिले सुरुवातीलाच छेदलेले आहेत आणि एन छेदलेला आहे. आता मिळालेले नवीन बिंदू परस्परांना जोडून घेऊयात. जोडताना काळजीपूर्वक जोडा. अशा पद्धतीने आपण हा पंचकोन तयार केलेला आहे, काढलेला आहे.